मित्रांनो, हे सांगण्याचं तुम्हाला मला गरज वाटली की हे एकच ऑथोराइज सेंटर आहे आणि हे आहे पणजीमध्ये. तर तिथे आपण आज आलो आणि आपण त्या सेंटरला भेट दिली. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आज एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर आता निघालो आहे पणजीमसाठी आणि पणजीमला जातो आहे आज आपण ॲपल स्टोअरला. आणि ॲपल स्टोअरला जातो आहे, थोडासा मोबाईलचा इश्यू चालू आहे, तो मोबाईल दाखवायला चाललो आहे आपण ॲपल स्टोअरला. तर बघू तिथे काय होतं ते आणि काय कॉपरेट करतात तिकडचा स्टाफ आपल्याला कारण आपला मोबाईलचा थोडा इश्यू झाला आणि आपण 1 वर्ष झालेलं नाही आहे. तर बघू आपण तिथे काय आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. मोबाईल ठेवायला सांगितला तर ठेवावं लागणार. बघू आपण काय होतं ते, कारण सॉफ्टवेअर इश्यू आहे, बॅटरी इश्यू आहे, प्लस बॅटरी हेल्थ इश्यू आहे. बघू कसा रिस्पॉन्स मिळतो तो आपला ॲपल स्टोअरला. जाऊया आज ॲपल स्टोअरला पणजीमला. पावसाची रिपरिप सुरूच होती. शनिवार असून पावसाने सकाळीच सुरुवात केली आणि पावसाची रिपरिप तुम्ही पाहू शकता चालूच आहे. आता वास्को दी गामाला आपण आहे आणि इथून निघालो आहे आपण आता पणजीमसाठी. तर बघूया आता पुढे पाऊस आपल्याला कसा मिळतो आणि काय कंडिशन आहे पावसाची ते पुढे आपल्याला बघायला मिळेल. तर हॅलो मित्रांनो, आज मी आलो तर पणजीम येथे आणि PCSS हे ऑथोराइज ॲपलचं सर्व्हिस सेंटर आहे. आणि कुठेही गोव्यामध्ये ॲपलचं सर्व्हिस सेंटर नाही आहे. तर PCSSमध्ये आपण भेट दिली आणि PCSSमध्ये आपलं सोल्युशन जे काही प्रॉब्लेम होता आयफोनबद्दल तो सॉल्व्ह झाला. तर मित्रांनो, हे सांगण्याचं तुम्हाला मला गरज वाटली की हे एकच ऑथोराइज सेंटर आहे आणि हे आहे पणजीममध्ये. तर तिथे आपण आज आलो आणि आपण त्या सेंटरला भेट दिली. तर कधी तुम्ही गोव्यात आलात आणि तुम्ही जर आयफोनचं सर्व्हिस सेंटर शोधत असाल तर PCSSला कॉन्टॅक्ट करा. हे ऑथोराइज सेंटर आहे. थँक्यू.